मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस. धनंजय चंद्रचूड हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 2 वर्ष न्यायाधीश होते. 2022 ते 2024 हा त्यांचा कार्यकाळ होता. 2016 पासून ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. एक मराठी माणूस भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश झाला याचा मराठी माणसांना अतिशय मनपूर्वक आनंद होता. धनंजय चंद्रचूड हे पुरोगामी न्यायाधीश म्हणून ओळखले जात होते. तशी त्यांची प्रतिमा त्यांनी स्वतः तयार केलेली होती. धनंजय चंद्रचूड हे कोणाला न घाबरणारे निर्भय न्यायाधीश आहेत असं त्यांच्याबद्दल बोललं जात होतं. धनंजय चंद्रचूड हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि लोकांना काहीतरी व्यवस्थेत परिवर्तन होईल असं वाटत होतं. धनंजय चंद्रचूड यांच्या पूर्वी गाजलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणजे रंजन गोगोई हे सद्गृहस्थ होते. रंजन गोगोई यांचं पक्षपाती वागणं, रंजन गोगोई यांची विचारधारा आणि रंजन गोगोई यांनी निवृत्तीनंतर राज्यसभेचं मिळवलेलं खासदारपद या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतातल्या जनतेला चंद्रचूड साहेबांकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. एक निस्पृह, निष्कलंक आणि प्रामाणिक न्यायाधीश आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून मिळालेला आहे अशी भावना भारतातल्या प्रिंट मीडियानं, इलेक्ट्रॉनिक मीडियानं आणि सर्वसामान्य माणसानं 2022 साली चंद्रचूड साहेब सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश झाल्यानंतर व्यक्त केलेली होती. चंद्रचूड साहेब हे स्वतः पुरोगामी विचाराचे व्यक्तिमत्व आहे अशी प्रतिमा जनमानसामध्ये होती. त्यांनी ती स्वतः तयार केलेली होती. त्यांच्या वर्तनातनं लोकांची तशी समजूत झालेली होती. परंतु धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ संपत असताना धनंजय चंद्रचूड यांचा चेहरा वेगळा आहे आणि त्यांनी चेहऱ्यावर लावलेला मुखवटा वेगळा आहे याची जाणीव भारतातल्या सर्वसामान्य माणसांना झाली. नेमका चेहरा होता तो पुरोगामित्वाचा चेहरा नव्हता. मुखवटा हा पुरोगामित्वाचा घेतला होता. चेहरा हा संघ परिवाराशी आणि भाजपशी नातं जोडणारा चेहरा चंद्रचूड साहेबांचा होता हे त्यांच्या वर्तनावरून स्पष्टपणानं जाणवलं. चंद्रचूड साहेबांनी शेवटच्या कालखंडामध्ये त्यांच्या घरच्या बसलेल्या गणपतीच्या आरतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना बोलवलं आणि मोदी साहेबांनी त्यांच्या घरातल्या गणपतीची आरती केली. त्याच्या बातम्या आल्या, त्याच्याबद्दल चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्यांच्या घरच्या एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला देशाच्या पंतप्रधानांना बोलवावं का हा प्रश्न या निमित्तानं चर्चेला गेला. एखादा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश स्वतःच्या धार्मिक भावना जपण्यासाठी स्वतःच्या घरात गणपतीची प्रतिष्ठापना करतो ही गोष्ट चांगली आहे. त्याच्या कृतीला धर्माचं अधिष्ठान आहे ही गोष्ट अधिक चांगली आहे. प्रश्न एवढाच आहे की न्यायव्यवस्थेचा सर्वोच्च प्रमुख हा कार्यकारी यंत्रणेच्या सर्वोच्च प्रमुखाला आपल्या घरी आपल्या घरातल्या धार्मिक कार्यक्रमांना बोलवत असेल तर न्यायव्यवस्थेच्या प्रमुखाची आणि कार्यकारी मंडळाच्या प्रमुखाची ही जवळीक जी आहे ती आमच्या लोकशाहीसाठी किती पोषक आहे हा प्रश्न या निमित्तानं विचारला गेला. धनंजय चंद्रचूड यांचा चेहरा वेगळा आहे आणि त्यांनी धारण केलेला मुखवटा वेगळा आहे हे या निमित्तानं प्रकट व्हायला सुरुवात झाली. धनंजय चंद्रचूड यांनी अयोध्येच्या राम मंदिराच्या निर्णयाच्या अनुषंगाने एक भाष्य केलं. ते भाष्य असं होतं की बाबरी मशिदीची केलेली बांधणी आणि तिथं पाडलं गेलेलं राम मंदिर ही गोष्टच मुळामध्ये अनैतिक आहे अशा स्वरूपाचं विधान त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये केलं. त्यांनी केलेलं हे विधान अन्य कोणी करायला हरकत नाही, परंतु चंद्रचूड साहेबांनी सर्वोच्च न्यायालयाच्या त्यांच्याच निकालाच्या विरुद्ध केलेलं हे भाष्य आहे ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. चंद्रचूड साहेबांकडनं सर्वसामान्य माणसांना खूप अपेक्षा होती. विशेषतः महाराष्ट्रातल्या 50 खोके एकदम ओके या घोषणेमुळं प्रसिद्ध झालेल्या सत्तांतराच्या नाट्यामधल्या सगळ्या याचिका ज्या आहेत ते चंद्रचूड साहेबांकडे चौकशीला आलेल्या होत्या. महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीचं सरकार अतिशय चुकीच्या पद्धतीनं आणि बेकायदेशीररित्या पाडलं गेलं हे महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलेलं होतं. मतचोरीचा विषय आज आला, परंतु आमदार चोरून सरकार चोरलं गेलं ही गोष्ट जी ती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये काही वर्षापूर्वी घडलेली होती. या संदर्भात अनेक याचिका ज्या आहेत ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून धनंजयराव चंद्रचूड यांच्यासमोर आल्या. चंद्रचूड साहेब या प्रकरणामध्ये निस्पृह न्याय देतील अशी आशा लोकांना वाटत होती. सर्वोच्च न्यायालयामध्ये पीठासनावर बसल्यानंतर धनंजयराव चंद्रचूड साहेबांनी काही प्रश्न विचारलेले होते याचिकाकर्त्यांना किंवा राज्य सरकारला. त्यांनी विचारलेल्या प्रश्नातनं ते निस्पृह आहेत असं वाटलं. परंतु 2.5 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये एकनाथ शिंदे यांचं सरकार हे पूर्ण कार्यकाळ पूर्ण होऊन ते नवीन सरकार आलं तरी चंद्रचूड साहेब हे या प्रकरणाचा निकाल देऊ शकले नाहीत.
ही न्याय व्यवस्थेसाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट घडली. चंद्रचूड साहेबांनी या प्रकरणात काहीही निर्णय दिला असता तरी चाललं असतं, परंतु त्यांनी तो वेळेत निर्णय द्यायला हवा होता. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांचं सरकार पुनर्प्रस्थापित करता आलं असतं. यासारखी काही विधानं चंद्रचूड साहेबांनी केली, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र ते भारतीय जनता पक्षाला, केंद्रातल्या भाजपला मदत करत होते हे आता उघड झालेलं आहे. धनंजय चंद्रचूड यांनी त्यांचा चेहरा उघड करण्याचं कारण काय आहे? त्यांना राष्ट्रपती पदाची महत्त्वाकांक्षा आहे आणि त्या राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेत उतरायचं म्हणून धनंजय चंद्रचूड हा प्रकार करतायत का, या प्रश्नाचं उत्तरही मिळालं पाहिजे. ज्ञानवापी मशिदीच्या वाराणसीच्या प्रश्नाच्या निमित्तानं धनंजय चंद्रचूड यांनी एक निर्णय दिला आणि याची सगळ्याची जी ती तपासणी करावी अशा स्वरूपाचा हा निर्णय होता. अयोध्येच्या प्रश्नानंतर आता पुन्हा या देशात हिंदू मुस्लिम वाद होणार नाहीत याच्यासाठी दक्षता घेतली जाईल असं वाटत होतं, परंतु पुन्हा नव्यानं वाराणसीचा वाद उफळून येईल, पुन्हा नव्यानं मथुरेचा वाद उफळून येईल. अशा प्रकारची या रचना या व्यवस्थेत केली जाते आणि या व्यवस्थेला मदत करण्याचं काम धनंजय चंद्रचूड यांनी अत्यंत प्रामाणिकपणाने केलं असेल तर त्यांचा मुखवटा हा वेगळा होता आणि त्यांचा असली चेहरा हा वेगळा होता हे लक्षात येतं. त्यांचा चेहरा हा पुरोगामीपणाचा कधीच नव्हता. त्यांचं वागणं हे देखील पुरोगामी स्वरूपाचं कधीही नव्हतं. त्यांनी तो केवळ मुखवटा धारण केला होता. त्या मुखवट्याला भारतीय जनता फसली, भारतीय नागरिक फसले, एवढंच याचं उत्तर आहे. धनंजय चंद्रचूड यांना एक व्यक्ती म्हणून जसं वागायचं तसं वागण्याचा अधिकार होता. एक व्यक्ती म्हणून त्यांना भाजपचं समर्थन करणं आणि त्या समर्थनार्थ काहीही बोलणं आणि कधीही व्यक्त होणं याच्याबद्दल विरोध करण्याचं कारण नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर बसल्यानंतर धनंजयराव चंद्रचूड यांनी जो अभिनय केला, मी निस्पृह आहे याचा, यांनी जो अभिनय केला की मी रामशास्त्री प्रभूंच्या वारसांपैकी एक आहे असं दाखवण्याचा, तो अभिनय जो आहे तो मात्र महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला फसवून गेला. धनंजय चंद्रचूड हे प्रतिगामी वृत्तीचे, भाजपशी आणि सरंजामी वृत्तीशी आपलं नातं सांगणारे न्यायाधीश या देशामध्ये होऊन गेले. अशाच प्रकारची त्यांची नोंद जी आहे ती या देशाच्या न्यायव्यवस्थेला करावी लागेल. चंद्रचूड यांनी आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, आपण इतरांपेक्षा अधिक चांगले आहोत असं सांगण्याचा आणि दाखवण्याचा जो प्रयत्न केला त्याला भारतातली माध्यमं 2022 साली भुलली. भारतातल्या माध्यमांनी त्यांचं मूल्यमापन करत असताना चूक केले, परंतु नंतरच्या आपल्या वर्तनातनं चंद्रचूड यांनी आपण नेमके कोण आहोत, आपले हितसंबंध कोणाशी आहेत हे आपल्या बोलण्यातनं आणि वागण्यातनं स्पष्ट केलेले आहेत. अशा व्यक्तींनी देशाचे न्यायाधीश पदावर राहू नये, अशा व्यक्तींना देशाच्या न्यायाधीश पदावर नेमलं जाऊ नये, अशा भावना चंद्रचूड साहेबांच्या नंतरच्या वर्तनानंतर सर्वसामान्य माणसांच्या मुखातून बाहेर पडत असतील तर चंद्रचूड यांनी नेमक्या सर्वोच्च पदावर राहून नेमकं काय मिळवलं हा प्रश्न जो आहे तो त्यांना स्वतःला विचारावा लागेल. चंद्रचूड यांनी दिलेले निवाडे, चंद्रचूड यांनी न्यायाधीश म्हणून केलेलं वर्तन, या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया. प्रश्न एवढाच आहे की त्या सर्वोच्च पदावरून निवृत्त झाल्यानंतर, सेवानिवृत्तीनंतर आपली सोय बघण्यासाठी एखादं पद जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना कशासाठी हवंसं वाटतं? सर्वोच्च न्यायालयाच्या आपल्या पदावरून निवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीला आपला बंगला ताबडतोब का सोडता येत नाही आणि त्या सगळ्या सुखसुविधांसह तिथंच राहावंसं का वाटतं? या प्रश्नाची उत्तरं धनंजय चंद्रचूड यांनी कधीतरी भारताच्या जनतेला दिली पाहिजेत. ज्यांना आम्ही रामशास्त्री समजलो ते रामशास्त्री नव्हते, तर गारद्यांच्याच गर्दीत सामील झालेला कोणीतरी इसम होते असं सुरेश भटांच्या शब्दात सांगावं. अशा प्रकारचं वर्तन धनंजयराव चंद्रचूड यांनी केलं असं वाटावं. अशा प्रकारची विधानं त्यांच्याकडून होत आहेत, ती विधानं करतायत, ही गोष्ट चांगली आहे. राष्ट्रपतीच्या स्पर्धेत येत असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत, परंतु त्यांनी स्वतःचं वेगळा मुखवटा धारण करून भारतातल्या जनतेशी, भारतातल्या जनतेच्या स्वप्नांशी जी प्रतारणा केली ती प्रतारणा भारतीय जनता कदापि विसरणार नाही. जय भवानी, जय शिवाजी.